सांगलीकरांचे हित पाहून काम करा. भाजपा नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांचे नूतन स्वीकृत नगरसेवकांना कानमंत्र. भारतीय जनता पक्षाने आपणास सांगलीकरांच्या सेवेसाठी स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली आहे. आपल्या कामाची उचित नोंद घेऊन पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रभागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून पारदर्शकपणे विकासकामे होण्यासाठी अभ्यासू आणि लोकांच्या मदतीला तत्पर असणारा नगरसेवक अशी ओळख निर्माण करा. केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता स्वच्छ प्रशासन आणि लोकांचा आवाज बनून काम करणे ही सांगलीची गरज आहे, असा मौलिक कानमंत्र भाजपा नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांनी नूतन स्वीकृत नगरसेवकांना दिला. ते आज त्यांच्या निवासस्थानी आयोजित स्वीकृत नगरसेवक सत्कार कार्यक्रमात बोलत होते. भाजपाने स्वीकृत नगरसेवक म्हणून केदार खाडेलकर, विश्वजित पाटील आणि दरिबा बंडगर आणि घटक पक्ष जनसुराज्य शक्तीचे डॉक्टर पंकज मेहत्रे यांची आणि काँग्रेस पक्षाने सागर बिरनाळे, अमित शहा यांच्या निवडी केल्या आहेत. यांना आज पृथ्वीराज बाबा पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी निमंत्रित करून यथोचित सत्कार केला आणि त्यांना सांगली अधिक चांगले करण्यासाठी नगरसेवक पदाची शक्ती वापरून लोकसेवा करा असा आशीर्वाद आणि निष्पक्षता, पारदर्शकता आणि सांगलीकरांचे हित याला सर्वोच्च प्राधान्य देऊन सांगली अधिक चांगली करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कुपवाड भाजपा शहराध्यक्ष कृष्णा राठोड, ॲडव्होकेट वीरेंद्रसिंह पाटील, बिपिन कदम, सनी धोत्रे, अजय देशमुख, डॉक्टर राजेंद्र मेथे, लक्ष्मण सरगर, बाळासाहेब भोंडे, प्राध्यापक एन.डी. बिरनाळे, प्रशांत देशमुख, अय्यूब निशानदार, आशिष चौधरी, नितीन तावदारे, रघुनाथ नार्वेकर आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी हारून नालबंद, सांगली.